रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने भात शेती गंभीर संकटात सापडली आहे। ऐन लावणीच्या हंगामात पावसाची ओढ निर्माण झाल्याने कष्टाने लावलेली भाताची कोवळी रोपे पाण्याअभावी सुकू लागली असून अनेक ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत। कोकणातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने पावसातील खंडाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतोय। विशेषतः कातळ जमिनीवरील भात शेतीत पाण्याचा निचरा वेगाने होत असल्याने सततच्या पावसाची गरज असते। मात्र कडक ऊन आणि जमिनीत घटलेला ओलावा यामुळे भात पिके धोक्यात आली आहेत। शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून आणि अथक परिश्रमाने लावणी पूर्ण केली असली तरी पाऊस न झाल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होते। पुढील 2 ते 3 दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट आणि मोठे आर्थिक नुकसान ओढवू शकते। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बळीराजा आता वरुण राजाच्या कृपेची आतुरतेने वाट पाहतोय।